बातमीकडे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज ठाकरे यांचं वक्तव्य हे अर्धसत्य असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. 2 वर्षात राज्याची आर्थिक स्थिती भक्कम होईल. सरकारला 5 वर्ष पूर्ण होण्याआधी 2100 रुपये देऊ असंही त्यांनी पुढे म्हटलंय. लाडकी बहीण योजना बंद होईल असा दावा राज ठाकरेंनी केला होता. कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत. लाडकी बहीणचं काय झालं? काही नाही. बंद होणार ती योजना. मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं. काय कमाल आहे. राज ठाकरे साहेबांचं बोलणं अर्धसत्य आहे. योजना कुठेही बंद झालेली नाही. राज्याची आर्थिक स्थिती आज काय आहे हे जो सजग नागरिक आहे, ज्याला इकॉनॉमी कळते, त्याला माहीत आहे. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांनी एक सांगितलेलं खरं आहे की 2100 रुपये केले तर आणखी तिजोरीवर ताण येणार आहे.